काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वोट अधिकार यात्रेचा आज पाटण्यामध्ये समारोप होतोय। अनेक महत्त्वाचे नेते पाटण्यामध्ये आले आहेत। माणिकराव ठाकरे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर, 17 दिवसांपासून यात्रा आणि आज समारोप पाटण्यामध्ये। राहुल गांधीजींनी सातत्यानं म्हणजे बिहारमध्ये यात्रा या ठिकाणी काढली, त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स त्यांना मिळाला आहे आणि आज त्याचा समारोप होत आहे। म्हणून या समारोपाच्या कार्यक्रमाला सगळी जे देशामधले नेते आहेत, काँग्रेस पक्ष आणि इतर सर्व मित्र पक्षाचे जे नेते आहेत ते आज उपस्थित राहणार आहेत समारोपाच्या कार्यक्रमाला। आणि मला खात्री आहे की प्रचंड अशा प्रकारचे जे एक रिस्पॉन्स राहुलजींना मिळाला आहे, त्यामुळं कुठल्याही निवडणूक असो किंवा जनमानसाचं आता प्रतिक्रिया जे आहेत तर राहुलजींच्या फेवरेबल आहेत की राहुलजी एक चांगलं नेतृत्व या देशाचं करू शकतात आणि चांगल्या पद्धतीनं राहुलजींनी जे मुद्दे लावून धरलेले आहेत जनमानसामध्ये पोचले, घराघरापर्यंत पोचले आहेत। म्हणून चांगलं एक यात्रा ही सक्सेसफुल झालेली आहे। यात्रा जरी बिहारमध्ये होत असली तरी चर्चा मात्र महाराष्ट्रातील मतचोरीच्या यात्रेमध्ये सगळी झाली। नाही, प्रश्न महाराष्ट्राचाच विषय नाही आहे। राहुलजींनी जे विषय हातामध्ये घेतलेले आहेत आणि सर्वच अनेक जागेवर पार्लमेंटमध्ये जे एक चित्र दिसून येत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी झालेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने झाली असेल पण झाली आहेत। आणि ते राहुलजींनी ज्यावेळेला ह्या विषय घेऊन पुढे आलेत त्यावेळेला सर्वसामान्य माणूससुद्धा हा विचार करायला लागले, खरंच वोटो की चोरी हुई आहे। तो हे महत्त्वाचा विषय आहे आणि ते जनमानसापर्यंत पोचले, घराघरापर्यंत पोचले आहेत। त्यामुळे त्याचे परिणाम दिसून येतील काही दिवसांमध्ये आपल्याला। आगामी काळामध्ये अनेक राज्यांच्या निवडणुका होत आहेत, तुम्हीही प्रभारी आहात, तिथे हे मुद्दे पुन्हा म्हणजे वोट चोरी होऊ नये म्हणून तुम्ही काही काळजी घेत असाल? नाही, त्या दृष्टिकोनातून काळजी घेता येईल, परंतु निवडणूक आयोग जे आहे यांच्यावर सगळं अवलंबून असतं आणि निवडणूक आयोगाने जर त्यामध्ये काही सुधारणा करायचा प्रयत्न केला तरच हे होऊ शकतं। शेवटी पक्ष लेवलला तर आम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करूच की असं काही होता कामा नये म्हणून, परंतु मेन निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगच त्यामध्ये जर सहभागी असेल वोट चोरीच्या विषयामध्ये तर मग कोण मदत करणार आहे? एक शेवटचा प्रश्न विचारतो। मनोज जरांगे मागच्या काही दिवसांपासून 4था दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा, आज मुंबईमध्ये बसल्याचा। सरकार निर्णय घेत नाही, सरकार तोडगा घेत नाही, जोपर्यंत म्हणजे अध्यादेश निघत नाही किंवा निर्णय होत नाही ओबीसी आरक्षणाचा तोपर्यंत मुंबई सोडणार अशी भूमिका त्यांनी मांडली। नाही, त्यांचे विषय जे आहेत हे सर्वश्रुत आहेत, त्याच्यामधून काय मार्ग काढायचा तर ते शेवटी सरकार आणि त्या ठिकाणी एकत्र मराठा जे काही प्रतिनिधी असतील त्यांनी काढायला पाहिजे। कारण यापूर्वीसुद्धा आपण स्टेटमेंट ऐकले असेल, फडणवीसजी विरोधी पक्षात ज्या वेळेला होते त्यावेळेला ते म्हणतो इच्छाशक्ती असली तर हा प्रश्न निकालात निघू शकतो। आता त्यांची इच्छाशक्ती जागृत करण्याची गरज आहे असं मला वाटतं। निश्चितच हे माणिकराव ठाकरे होते आणि त्यांनी स्पष्ट केलेले आहे की इच्छाशक्ती जागृत होण्याची गरज आहे असं म्हणत असतानाच त्यांनी राहुल गांधी यांच्या वोट चोरीच्या मुद्द्यावरून देखील भाष्य केल्याचं TV9 मराठीशी बोलताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, पाटणा, बिहार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।